हॅलो मित्रांनो बॅकग्राऊंड चेंजच्या या टॉपिकमध्ये तुमचं स्वागत आहे। मागचाच फोटो मी या ठिकाणी घेतलेला आहे। मित्रांनो, बॅकग्राऊंड चेंज करणे ही सोपी गोष्ट आहे। ज्याप्रमाणे आपण या आपल्या इमेजमधून दोन इमेज करून म्हणजे दोन लेयर करून आपण सब्जेक्ट वेगळा केला होता आणि बॅकग्राऊंड ब्लर केलं होतं, तशाच पद्धतीने आता आपल्याला ह्या ठिकाणी बॅकग्राऊंड टाकायचं आहे। तर तुमचा फोटो जसा असेल त्या पद्धतीचे बॅकग्राऊंड जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही ओपनमध्ये जाऊन ज्या ठिकाणी तुमचे बॅकग्राऊंड असतील, स्टुडिओ बॅकग्राऊंड असतील, कोणत्याही प्रकारचे बॅकग्राऊंड तुम्हाला जे बदलवायचे असतील ते बॅकग्राऊंड तुम्ही बदलवू शकतात। आपल्याकडे अनेक प्रकारचे बॅकग्राऊंड असतात किंवा आपण गुगलवरून ते डाउनलोड करू शकतो। गुगलने किंवा इंटरनेटने आपल्याला खूप साऱ्या सुविधा दिलेल्या आहेत। त्यानुसार आपण कुठलंही बॅकग्राऊंड सिलेक्ट करून मी या ठिकाणी ही इमेज ओपन केली। या ठिकाणी मी सिलेक्ट ऑल केलं। मी सिलेक्ट ऑल हे कीबोर्डच्या माध्यमातून करत आहे। मी कंट्रोल ए बटन दाबलं, हे सिलेक्शन तुम्हाला दिसत असेल आणि मी आता कंट्रोल एक्स दाबतो म्हणजे ही इमेज कट होईल। आणि मी आता फोटोमध्ये आलो। या ठिकाणी फोटोची साईज मोठी असेल बॅकग्राऊंडपेक्षा, कारण कॅमेराचा फोटो ज्या साईजमध्ये आहे त्या साईजमध्येच मी त्याला घेतलेला आहे। या ठिकाणी कॅमेरा साईजचा हा फोटो मी बॅकग्राऊंड त्या साईजमध्ये वाढवून घेतलं। बॅकग्राऊंड मी वरून पेस्ट केल्यामुळे बॅकग्राऊंडची इमेज वरती आहे, लेयर वरती आहे। ही लेयर तुम्ही लेयर बॉक्समधून खाली करू शकतात आणि तुमचं बॅकग्राऊंड त्या ठिकाणी दिसेल। बॅकग्राऊंड तुमच्या फोटोला किती मॅच होतं त्यानुसार तुम्ही बॅकग्राऊंड मॅच करू शकतात। या ठिकाणी थोडेसे केस डिस्टर्ब झालेले आहेत, तर आपण ज्यावेळेस बॅकग्राऊंड कट केलं त्यावेळेस आपण मास्क वापरलेला आहे। मास्क आपण पुन्हा त्या ठिकाणी इमेज आणू शकतो किंवा इमेज घालवू शकतो। त्यासाठी तुम्हाला ब्रशचा वापर करायचा आहे। मास्कसाठी या ठिकाणी तुम्हाला मास्क सिलेक्ट करायचं आहे। इथे मला डोकं परत आणायचं आहे म्हणून मी मास्क सिलेक्ट केलं। तुम्ही ब्रश टूल सिलेक्ट केल्यानंतर, मास्क सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी ब्रश फिरवून बघू शकतात, तर तुमची इमेज गायब होते। तर ती का गायब होते, तर ह्या ठिकाणी काळा कलर सिलेक्ट आहे आणि मास्कमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही काळा कलर पेस्ट कराल त्या ठिकाणी तुमची इमेज कमी होईल किंवा नाहीशी होईल। तर ह्या ठिकाणी तुम्हाला पांढरा कलर पाहिजे आहे। मी या ठिकाणी या एरोवर क्लिक करून हा कलर वर खाली केला आणि पांढरा कलर आल्यानंतर तुम्ही बघू शकतात की तुमची इमेज परत येते आहे। मी या ठिकाणी अंडू करतो आणि पुन्हा एकदा ब्रश करतो, तर जी इमेज आपली गेलेली होती ही इमेज आपण परत आणू शकतो। आता ही इमेज आणताना तुम्ही ब्रश कसा वापरावा, म्हणजे ब्रश तुम्ही हार्डनेस किती ठेवावा, कमी ठेवावा की जास्त ठेवावा हे तुम्ही ठरवू शकतात आणि त्या पद्धतीने ब्रश करू शकतात। आता या ठिकाणी मला जे डोकं परत आणायचं आहे, जे केस कापले गेलेले आहेत इमेजमधले, ते मी या ठिकाणी ब्रश फिरवून परत आणणार आहे। तर जेवढ्या प्रमाणात ते गेलं असेल तेवढ्या प्रमाणात तुम्ही वापस आणू शकतात, परत आणू शकतात। आता आपण किती कट केलं, किती उडवलं हे आपल्याला बॅकग्राऊंड कट केल्यानंतर किंवा बॅकग्राऊंड चेंज केल्यानंतर कळत नाही। मग अशा वेळी आपण ओरिजिनल इमेज जर खाली ठेवलेली असेल तर आपल्याला ऑटोमॅटिकली बघता येईल की आपलं काय काय कट झालेलं आहे। मी या ठिकाणी बॅकग्राऊंडची जी इमेज आहे तिची लेयर बंद करतो, यानंतर दुसरी लेयरसुद्धा बंद करतो आणि तुम्ही बघू शकतात की या ठिकाणी डोकं इतक्या प्रमाणात आहे, केस कुठे कुठे आहे ते आपल्याला दिसू शकतं। आणि अशा वेळी आपण ही इमेज बंद करून बघू शकतो की आपली कुठपर्यंत इमेज कट झालेली आहे। तर जो ब्रश आहे याचं हार्डनेस मी पुन्हा वाढवतो, 28% केलं आणि पुन्हा मी ही इमेज बंद करून या ठिकाणी ब्रश फिरवतो, म्हणजे जेणेकरून त्यामध्ये फेदर निर्माण होईल आणि थोडंसं ते बॅकग्राऊंडला मॅच होण्यात मदत होईल। आता या ठिकाणी थोडासा एक कॉर्नर पाहिजे आहे, तर ह्या ब्रशची साईज कमी करून मी या ठिकाणी कलर चेंज करून याला रिमूव्ह करणार आहे। या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने रिमूव्ह करू शकतात, पण पुन्हा ब्रशचं हार्डनेस किती आहे, ब्रशची साईज किती आहे त्यानुसार ते करत राहा, म्हणजे तुमच्या कामामध्ये परफेक्शन येईल। या ठिकाणी मला ब्रशची साईज बारीक पाहिजे आहे, तर ती बारीक करून मी या ठिकाणी हे हार्डनेससुद्धा थोडंफार कमी जास्त करत या ठिकाणी हे रिमूव्ह करणार आहे।
तुम्ही चांगल्या पद्धतीने बारकाव्याने काम करू शकतात. ब्रशची साईज तुम्ही ठरवू शकतात आणि त्यानुसार कमी जास्त करू शकतात. आता पूर्वी जे आपण फेदर देऊन वाढवण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे हे फेदर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. मी पुन्हा कलर बदलवला आणि या ठिकाणी ब्रश करणार आहे, जेणेकरून हे फेदर दोघं मॅच झाले पाहिजे. ओके, अशा पद्धतीने मी पुन्हा साईडने या इमेजला क्लिक करत आहे आणि जो भाग मला कट करायचा होता तो कट झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की पुन्हा ओरिजिनल बॅकग्राऊंड आपल्याला दिसत आहे. तर हे सुद्धा तुम्ही ब्रशची साईज कमी करून पुन्हा रिमूव्ह करू शकतात. यासाठी तुम्हाला या ठिकाणी कलर बदलवायचा आहे आणि तुम्ही ही बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकतात. या ठिकाणी तुमचं ब्रश चालवणं हे थोडं काळजीपूर्वक असलं पाहिजे. फेदर म्हणजेच हार्डनेस तुम्ही तुमच्या पद्धतीने देऊ शकता. ब्रश साईज तुमच्या कामाच्या हिशोबाने तुम्ही देऊ शकतात. अशा पद्धतीने ब्रश केल्यानंतर मी पुन्हा या ठिकाणी कलर बदलवतो, कारण मला या ठिकाणी हार्डनेस द्यायचा आहे जो वरच्या इमेजमध्ये दिलेला आहे. आपण त्या पद्धतीने तो मॅच झाला पाहिजे अशी अपेक्षा ठेवून मी या ठिकाणी पुन्हा ब्रश चालवत आहे, जेणेकरून बॅकग्राऊंडमध्ये कुठल्याही प्रकारचा कुठे शार्पनेस कुठे ब्लर असा प्रकार दिसू नये यासाठीच. यानंतर आपण हे झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा ओरिजिनल इमेज बघूया. ओरिजिनल इमेजमध्ये इथं केस आहेत का हे मला बघायचं होतं. तर या ठिकाणी केस नाहीत, बारके केस आहेत. तर एवढं रिफाईन एज आपल्याला या ठिकाणी करायचं नाही आहे. ब्रश या ठिकाणी चालवायची गरज आहे. मी पुन्हा मास्कवर क्लिक केलं, या ठिकाणी ब्रश चालवला आणि हे दागिने परत आणण्याचा प्रयत्न मी करतो, म्हणजे ते शार्प दिसतील. अशा पद्धतीने ब्रश केल्यानंतर आता बॅकग्राऊंड आपण पुन्हा परत आणू शकतो. हे नवीन बॅकग्राऊंड आपण टाकलेलं आहे. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कोणतंही बॅकग्राऊंड टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकतात. ते बॅकग्राऊंड तुम्ही लहान मोठं करू शकतात. या ठिकाणी मी बॅकग्राऊंड सिलेक्ट केलं, त्याला लहान मोठं करून दाखवतो. ह्या बॅकग्राऊंडला तुम्हाला ब्लर करायचं असेल तर तुम्ही मागच्याप्रमाणे फील्ड ब्लरमध्ये जाऊन ब्लर करू शकतात. हे बॅकग्राऊंडसुद्धा तुमचं ब्लर झालेलं आहे आणि तुमच्या इमेजमध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणात तुम्हाला बुके वगैरे हवा असेल, बुके लाईट तुम्ही ॲड करू शकतात. बॅकग्राऊंड ब्लर तुम्ही करू शकतात जास्त प्रमाणात. ओके, आता तुम्ही हे सुद्धा आफ्टर बिफोर बघू शकतात. हे बघा, हे ब्लर केल्यानंतर आणि हे त्याच्या अगोदर. तर अशा पद्धतीने आपण बॅकग्राऊंड चेंजसुद्धा करू शकतो. बॅकग्राऊंड ब्लर करणे आणि बॅकग्राऊंड चेंज करणे ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आता नवीन फोटोशॉपमध्ये आपण अशा लेअर वेगवेगळ्या करून बॅकग्राऊंड ब्लर करू शकतो. हा टॉपिक तुम्हाला आवडलाच असेल. आपला कोर्स कसा वाटला त्याबद्दल रिप्लाय देत चला.